झी 24 तास एक पाऊल पुढे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वी विधानसभेत घोषणा केली होती, 1.5 वर्षापूर्वी साधारणतः, की महापालिकेचं ताळेबंद झालेलं नाही, आम्ही याची सर्व चौकशी करू. 1.5 वर्ष कालावधी गेला, सुरुवात तरी झाली चौकशीला. ह्याच्या संदर्भात मी सुरुवातीला सांगितलं, नगरविकास खात्याने याबद्दलचे निर्णय घ्यायचे असतात, कारण काही काही वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळ्या संदर्भातली कारवाई त्या ठिकाणी करत असते. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे मनोहर जोशींच्या पासून 95 पासून हा विभाग हा मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक होणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेला आहे. त्याच्यावर सहसा मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मुख्यमंत्र्यांच्याकडे जो विभाग असतो त्याबद्दल इतर काही जण जास्त बोलत नाही आणि त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जर तसं सांगितलं असेल तर त्यांनी लवकर त्याबद्दलची कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. दादा, जिल्हा परिषद निवडणूक संपल्या, मतदान झालं, आता महापालिकेसाठी होत आहे. या निवडणुका तुम्ही तुमचं पुढचा मुख्यमंत्रीपद डोळ्यासमोर ठेवून त्याची तयारी तुम्ही केली? अजिबात तसं नाहीये. हे कारण नसताना सातत्याने पेपरमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट दोन्ही मीडियामध्ये सातत्याने तशा प्रकारच्या बातम्या ह्या दिल्या जातात, त्याच्यात तथ्य नाहीये. आजपर्यंत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे मुख्यमंत्री होते, मग सुरुवातीकडच्या काळात भुजबळ साहेब असतील, नंतरच्या काळामध्ये विजयसिंह मोहिते पाटील साहेब असतील किंवा आर पाटील साहेब असतील किंवा पुन्हा भुजबळ साहेब असतील किंवा पुन्हा मी असेल, प्रत्येकाने उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर काही पक्षाची जबाबदारी असते आणि प्रांताध्यक्षांच्यावर जबाबदारी असते. पहिले भुजबळ साहेब, त्याच्यानंतर आर पाटील, बबनराव पाचपुते, अरुणभाई गुजराती आणि टीचर साहेब, हे पण सगळेजण आपल्या आपल्या परीनं काम करण्याचा प्रयत्न करतात. आम्हालाही शेवटी ते एक महत्वाचा विधिमंडळाचा राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून ज्यावेळेस आपल्याला संधी दिली जाते त्यावेळेस त्या संधीच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे, आपल्या पक्षाची भूमिका, आपली भूमिका लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आम्ही समाजाच्या करता काय करतो ते समाजाला सांगू. समाजाचा विश्वास हा आपण संपादन करायचा असतो आणि ते काम आम्ही करतो. पण मुख्यमंत्री बनण्याची तुमची जी इच्छा आहे तुम्ही ती लपवलेली नाहीये खरं तर, आणि राजकारणात अशी मोठी पदं घेण्याची इच्छा बाळगणं काही गैर नाही असं म्हटलं जातं. बरोबर आहे ना. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असणारे सर्वच राजकीय पक्षामधले अनेक मान्यवर आहेत. त्यांना काम करत असताना प्रत्येकाला वाटतं की आपल्याला राज्यमंत्रीपद मिळावं, मंत्रीपद मिळावं, उपमुख्यमंत्रीपद मिळावं, मुख्यमंत्रीपद मिळावं. त्याच्यामध्ये एखादं पद जर कुणाला मिळावं असं वाटत असेल आणि लोकांचं पाठबळ त्यांना मिळणार असेल किंवा आमदारांची संख्या तेवढी त्या पक्षाच्या पाठीशी उभी राहणार असेल आणि शेवटी आमदारांनी तो निर्णय घेतला तर कुणाला तो निर्णय नकोय. पण हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार लोकशाहीमध्ये त्या पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांना असतो आणि आमदार संख्येने देखील तितक्याच जास्त प्रमाणामध्ये निवडून येणं हे अतिशय गरजेचं असतं. आताच तुम्ही म्हणालात की पक्षाचं पाठबळ मिळणं महत्वाचं असतं. उपमुख्यमंत्री बनताना तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही उपमुख्यमंत्री व्हावं म्हणजे सह्यांची मोहीम झाली. जवळजवळ 50च्या वर आमदारांनी सह्या केलेल्या, भुजबळांचं नाव आधी होतं. तुम्हाला वाटतं की एक चर्चा त्यानंतर सुरू झाली की तुम्ही पक्षावर होल्ड तुमचा पूर्णपणे केलेला आहे? असं काही नाहीये. तुम्ही जर बघितलं तर पहिल्यापासून ह्या पक्षामध्ये लोकशाही पद्धतीनं निर्णय घेतले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्याही वेळेस नेते राष्ट्रवादीचा कुणाला करायचं त्यावेळेस 4 सन्माननीय मान्यवर हे पुढे आलेले होते. त्याच्यात शेवटी अंतर्गत प्रत्येकाला विचारण्यात आलं आणि त्याच्यात मेजॉरिटी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 70-75% पेक्षा जास्त लोकांनी भुजबळ साहेबांचं नाव त्या ठिकाणी सांगितलं आणि भुजबळ साहेब आमचे प्रमुख म्हणून विधिमंडळामध्ये काम करायला लागले. दुसऱ्या वेळेस सर्वांनी वरिष्ठांना अधिकार दिले त्यावेळेस वरिष्ठांच्याकडनं विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचं नाव आलं, सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. तिसऱ्या वेळेस आर पाटलांना सर्वात जास्त संख्येने आमदार आर पाटील साहेबांच्या मागे उभे राहिले त्यामुळे आर पाटील साहेब झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये भुजबळ साहेबांना करण्यात आलं, त्याही वेळेस बहुसंख्य आमदारांनी भुजबळ साहेबांचं नाव त्या ठिकाणी सांगितलं म्हणून ते झाले आणि त्याच्यानंतर बहुमतानी माझं नाव आमदार साहेबांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलं, त्याच्यामुळे मला संधी मिळाली. ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये आमदारांचं पाठबळ मला नव्हतं हे त्रिवार सत्य आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथं जाण्याचा प्रश्नच आला नाही. त्यावेळेस ह्या वेगवेगळ्या मान्यवरांना संधी लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी देण्यात आली.
दादा एक पर्सनल प्रश्न आहे. बाळासाहेबांनी म्हटलं होतं की पुतण्यांपासून आता सावध राहा. त्यांच्यासमोर उदाहरण आहे, नंतर गोपीनाथ मुंडेंसमोर उदाहरण आहे. तुमचं आणि काकांचं म्हणजे शरद पवारांचं नातं काय आहे, कसं आहे? आम्ही सांगू का, प्रत्येकाच्या आपल्या मराठी माणसाच्या घरामध्ये जसं वरिष्ठांना एक आदराचं स्थान असतं, आपण त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, आपण काकांना वडील समान मानतो आणि त्या ठिकाणी काम करत असतो. तशा पद्धतीचं माझं आणि त्यांचं नातं आहे. दादाजी 24 तासची दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास एक पाऊल पुढे.